मटण शिजते कसं मटण असू पार किती मोठा बोकडा असू मोठा बोकडा हा ना पार खूप झाल्या तुम्ही ज्या व्यक्तीला कॉल करत आहात ती ह्या वेळेस उत्तर देत आता नाही. कुलदीप जाधव सर काय उचलत नाही फोन व्हिडिओ कोण येतो तुमच्याकडे मॅडम आहे का त्यांचा नंबर द्या बरं गाडी आली नंतर आता याचं काय तुम्हीच सांगा मला याच्यामध्ये तांदूळ चिकन आहेत की नाही तुम्ही हाताने बघा मग आम्ही वाटतोय आम्हाला माहिती हा आम्ही वाटतोय आम्हाला माहिती नाही ना थोडे थोडीफार कायची मोकार आहे त्याच्यात असं तुम्ही तरी तुम्ही घरी use त्यावेळेस करता. आम्ही दिला ना बरडा त्यावेळेस चांगलं होतं हा हा बोलतोय ज्या व्यक्तीशी आपण बोलत आहात त्याने आपला कॉल होल्ड वर ठेवला आहे. हॅलो हॅलो उतडे साहेब लाईन वर आहे साहेब हा बोला ना तुमचं. नमस्कार हा, बोला ना साहेब. आता आपण जो वाटाणा बदलून देत आहे बरोबर का हा आता काय झालंय का वाटाण्याच्या आपण 7 कुकरला शिट्ट्या घेतल्या त्यातला काही वाटाणा शिजून एकदम व्यवस्थित शिजतोय आणि काही वाटाणा कच्चाच राहतोय. तर ऐका ना आपण तरी सुद्धा वाटाणा आणला ना आपण भिजायला घालतो आणि मग शिजवतो साहेब तो वाटाणा. मग मी काय म्हणतो का भिजायला घालून आपण शिजवतो हे तुमचं मान्य आहे आम्हाला हा, मग मग तो तुम्ही भिजायला बाकी घाला शिजवा आणि जर नाही शिजला ना मग सांगा साहेब तुम्ही. मग आता अहो ह्याच्यात कसं आहे माहिती आहे आपण टेक्निकली काही एवढं हे नाही आपला हिरवा वाटाणा द्यायचा आपण तो दिला वाटाणा तुम्हाला त्याच्यामध्ये काही वाटतंय का डाऊट डाऊट असं आहे डाऊट ऐका ऐका तक्रार ऐका केला ऐका ना डाऊट असा आहे का तुम्ही काय म्हणताय की समजा भिजत घालायचा परंतु बाकीचा वाटाणा ऐका ना, शिजला ना आम्ही सर एवढे टेक्निकली आम्ही हुशार नाही सर आम्ही तुम्ही ना एक काम करा आम्हाला हिरवा वाटाणा वाटप करा सांगितलं आम्ही हिरवा वाटाणा वाटप केला तुम्हाला त्याच्यामध्ये खराब काय दिसतंय का वाटाण्यामध्ये नाही नाही वाटाणा तर दिसतोय व्यवस्थित खराब त्याच्याबद्दल दिसतोय काय का वाटाण्यामध्ये वाद खराब असेल तर साहेब मला सांगा तुम्ही त्याच्याबद्दल मी करतो आता तो शिजत का नाही तो कसा 7 कसा शिजतो साहेब कॉमन सेन्सची गोष्ट आहे आपण घरी जरी वाटाणा आणला तरी भिजायला घालतो शिजून घेतो आता तुम्ही बघा ना साहेब आता कसं करायचं मुलांचा प्रश्न आहे. ऐका ऐका आम्ही काय तुमच्याबद्दल काय आम्ही काय वाद वगैरे किंवा म्हणजे हे नाहीये आमचं शंका काय समजून घ्या तुम्ही ऐकून घ्या ना एक मिनिट सर अहो ऐकून घ्या ना बाकीचा वाटाणा शिजलाय बाकीचा कच्चा आहे असं काय हा विचारतोय ना मी कसं सांगू तुम्हाला आता ते असं काय मग तुम्ही चेक करता का ही वाटाण्याची काही शिजून बघून मग पार्सल पाठवी जाऊ ना सर तुम्ही काय पाहतच नाही आलाय तसा पाठवता म्हणजे असं यातून दिसते हे बघा, दोन अहो पण साहेब मला काय म्हणायचंय तुम्ही ऐका ना साहेब त्यातलं मी पण तज्ञ नाही किंवा अहो, तुम्ही दोन पण तज्ञ प्रकारचे नाही. वाटाणे आपण तुम्ही त्यांना पाठवले सर ऐका त्यात तुम्हाला खराब दिसतंय का मला सांगा ना साहेब खराब नाहीये परंतु त्याच्यामध्ये एक हा, मग? 2 जातीचे 2 वाटाणे आहेत प्रश्न खराबचा नव्हताच प्रश्न खराबचा नाहीच आहे प्रश्न शिजण्याचा आहे जो वाटाणा पहिला पण भिजायला घातलं ना मग आपण घरी जरी आणलं तर साहेब भिजायला घालतो पहिला वाटाणा पण दिसायला चांगलाच होता पण तो शिजत नव्हता हे प्रश्न शिजण्याचा आहे आपण आता बाकीचा वाटाणा कसं काय शिजला ना मग ऐका ना भिजून शिजवा नाही शिजला तर मी परत बदलून देतो बरं ठीक आहे चालते ठीक आहे आणि ऐका दुसरा विषय काय आहे का आपल्याकडे जी काय तो बारडा दिलेला आहे तो बारडा काय बदलायची ऑर्डर नाही दिली का आपल्याला शासनाने नाही मला वाटाणा बदलायला सांगितलं आता बारड्याचं त्याच्यामध्ये सगळे तांदळाची बेसळ आहे त्याच्यामध्ये काय त्या कणीची नाही तर मॅडम सांगा ना त्यांना मला सिडकोला तक्रार करा काय असेल तर आपण बदलून देऊ काय प्रॉब्लेम CDPO कडे तक्रार करायची हा मला सांगा त्यांनी मला फक्त वाटाणा सांगितलं होतं मला काही याची बर्डेची वगैरे तक्रार नव्हती काही बरं 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 ठीक आहे चालते CDPO कडे तक्रार करतो सांगतो त्यांना हा हो, ओके बदलून तुम्ही देऊ आता दखल घ्या आता तुम्ही काय म्हणाले खराब असेल तर मी बदलून देईल ठीक आहे हो देईन ना हा तुमचं नाव काय म्हणालात पण सर ऐका ना मी काय म्हणतो आम्ही देताना ज्यावेळेस देतो ना सर त्यावेळेस सगळेजण चेक करून घेतात नंतर अंगणवाडी खराब झाला असलं तर त्याची काय आता वाटप करून किती दिवस झाले साहेब मग ते अंगणवाडी खराब झाला असलं तर आत्ताच त्याचं म्हणतोय काय- आत्ताच आत्ताच म्हणजे कधी दिलं विचारा ना मॅडम आता तुमच्या अहो आता लाईव्ह तुम्ही वाटाणा आणून दिला नाही का तो वाटाण्याचं चाललंय आपलं आता पॅकिंग फोडलंय बरडा ना बरडामध्ये तांदूळ काय ती काय अंगणवाडी सेविका थोडीच मिक्स करणार आहे अहो पण ते घेताना तर त्यांनी चेक करून घ्यायला पाहिजे ना चेक करून घ्यायला पाहिजे अच्छा आता मग आता हेच आता आमच्यावर लादलं जाते आता चेक करून घ्यायचं आता हा प्रत्यक्ष तुम्ही नीट तुमच्या द्या ना. समोर check होतंय. तुम्ही पुरवठा करता का नाही आता त्या महिलांना एवढं तुम्ही पटापटा टाकता अहो, आताचा झालं तर प्रश्न त्याला काय आहे, करणार? गाडी जेव्हा यायची का पहिली सुरुवातीला गाडी जेव्हा येत होती का 6 ला 7 ला गाडी येत होती थांबा थांबा 1 मिनिट हा काय काय हॅलो हॅलो हॅलो
हॅलो हॅलो हां हॅलो हां हो कट झालाय त्यांचा हो बरं ठीक आहे जाऊ दे ठीक आहे मीच त्या काय ते महिला बाल विकास अधिकारी कोणी CDPO त्यांच्याशी बोलतो ठीक आहे हा चालेल धरा तुमचा फोन कोणाचा आहे मग आता तुम्ही किती वाजता खाली करता माल कधी म्हणजे आता समजा हा माल किती वाजता खाली केला होता हा माल आम्ही तरी 5 वाजले असतील. संध्याकाळी हं. बर मग तुम्ही विचार 5 ते 4 वाजले असतील, 6 वाजलेले नाहीत. कारण की घोडेगावच्या आतल्या 4 शाळा असतात. मग कुणी तक्रार नाही एवढा करत लेट हे गाडी असं कधीच खराब नाही आहे. खाली ते होत. ठीक आहे पण हा माल खराब आहे किंवा काय असं अंगणवाडी नाही सेविका तक्रार नाही करत अजूनपर्यंत एक बाई नाही बोलली आम्हाला. ही पहिलीच बाई सगळ्यांनी चेक करून घेतलेलं आहे, मान्य आहे त्याच्यात हे आहे, पण सगळीकडे हाच आहे, वेगळा काहीच नाही, कुणीच तक्रार करत नाही कोणीच नाही, हाच घेतात, तांदूळ मिक्स तोच आहे. आता पहिले गाडीवाले वेगळे होते म्हणजे आता एवढ्यात आले पण गाडीवाले चेंज होतात प्रत्येक वेळेस. टाईम व्हायचा पहिला, त्यामुळे त्यांना घोडेगावच्या याच्यात टाकलेलं आहे. त्या बिटामध्ये यांच्या 2 शाळा, ठाकरवाडी, चास आणि सोनं आणि तिथून परत पुढे मागं होत असेल मुद्दा काय आहे खराब क्वालिटीचा आहे थांबा तो पण प्रश्न आहेच आहे. हे आता गाडीवाले चेंज होतात, हे जेव्हा येतात तेव्हा ते येतात लवकर, पण जे आधीचे गाडीवाले होते का 6-7 ला यायचे, 6-7 मला फोन यायचा, 6-7 गाडीवाले यायचे. आता मी राहते घोडेगावला, मदतनीस इथं जवळ आहे, मग मी तिला फोन करून सांगते. अक्षरशः अंधार पडल्यावर गाडीवाले येतात आणि पहिली गोष्ट गाडीवाले थांबत नाहीत माल चेक होईपर्यंत. म्हणून मी आज म्हटलं मला वाटाणा शिजू द्या मग तुम्ही जा. परत म्हणायला नको तुम्ही चेक करून नाही घेतला. पहिले गाडीवाले 6-7 यायचे, त्याच्यानंतर सांगितलं आमचा टायमिंग 6-7 नाही, आम्ही अंगणवाडीच्या वेळेत बरं एक ठीक आहे 1-2 तास एखादा 1.5 तास थांबू शकतो आम्ही, तो प्रश्न नाही. पण तुमची गाडी जर अंधार पडल्यावर येत असेल तर मग तेव्हा माल उतरून घ्यायचा का आम्ही? सोंडेकडे तेव्हा पण असायचे का? असायचे अहो, हे प्रत्येक वेळेस ते होत होतं पण आता सोंडेकडे तेव्हा पण असायचे का? अहो माल चांगला आहे, ज्या वेळेस आम्ही उतरवला तेव्हा चांगला होता. आता हे एकच अंगणवाडी नाही, 34 अंगणवाडी आहे या बीटमध्ये या प्रश्न चांगल्याचा नाहीये. प्रश्न माझा बाकीच्या शाळेंचा का नाही किडला, यांचाच किडलाय म्हणतात ना. मग रिटर्न काय घेताय तुम्ही? बाकीच्या शाळेंचा का नाही किडला, मग हे काय वाटाणा किडलाय ना, हे बर्डेच सांगतोय मी. बारड्यामध्ये तांदूळ आहे का नाही मी भाऊ आहे ना, असं बरडा असतो का? असा नसतोय, पण सगळ्यांना तोच आहे का दिला ना. नसतोय तर तो वरून येतो ना शासनाको. तांदळाची कणी काढली बघा मी. ती बी खराब क्वालिटीची कण मिक्स केली त्यांनी सगळं बेसळ, ती पण आहे ना शिजत नाही नीट भाऊ. अहो सर हे आता तिकडून वरून येते ते आम्ही काहीच याच्यात वाटत तुम्हाला आम्ही प्रश्न विचारतोय म्हणजे आम्ही तुम्ही आरोपी असं नाही, आपण काय करतोय हे लोकांना कळलं पाहिजे. आरोपी नाही म्हणत, विषय काय आहे, आता एवढं बीट आहे त्यांचं, 33-34 अंगणवाड्यांचं बीट आहे, त्या बायांनी अजून काही बोलले नाही आम्हाला. सगळे घाबरतात म्हणून कुणी आवाज उठवला नाही. मला आता लय फोन आले, 4 दिवस माझा घसा बसलाय बोलून मी उत्तर देऊन ते कुणाची तक्रार नाही आली. हा मान्य ना, आम्ही मान्य आहे, तुम्ही हे नाही केलं. हे चांगलं केलेले आम्ही 2 तास शेवटपर्यंत माझा एकच प्रश्न आहे, जो येतो तो चांगला आहे, दिसायला चांगला आहे, खायला चांगला नाही, हे माझं मत आहे. वरून जो काय माल येतो ना तो आम्ही सप्लाय करणार, दुसरं काहीच नाही. आम्ही 2 तास यांनी आवाज उठवला चांगलं का वाईट? चांगलं आहे ना. आम्ही पुढे काय नाही होतो चांगले बाकीचे का नाही आवाज उठवत? आता त्यांचं त्यांना माहित काय प्रॉब्लेम. कोण आवाज उठवणार? कामावर जाऊन काढत असतील तर कोण आवाज उठवणार आहे? मध्ये हाय ते घाला. आता त्याचं हे पण झालं. आता मला 2-3 म्हणजे प्रत्यक्ष आता मी साहेबांच्या समोरच वक्तव्य माल बदलून यायला पाहिजे ते आम्हाला मानतात, पण आम्ही काही नाही करू शकत. साहेबांच्या समोरचा प्रश्न आहे हा. जेव्हा मी नोटीस घ्यायला गेले तेव्हा साहेबांच्या समोरचं स्वतः साहेबांनी सांगावं आणि ते नाही कबूल जाते ते मग तिथून पुढची माझी जबाबदारी. पण तुला एकटीला काय पडले, ऑल महाराष्ट्रात चालले ना, तुला एकटीला काय पडले हा ठप्पा लावलाय आता मला. बदलत खाई येत होता ना, तुमच्या खिशातून कुठं देत आहे, तुमच्या खिशातनं कुठं, माझ्या खिशातनं देत नाही, पण मी माझ्या खिशातनं थोडंफार काहीतरी मुलांसाठी आणते ना. मी माझ्या खिशातून जरी नसले देत तर तुम्ही तरी तुमच्या खिशातनं कुठून देताय? वरून येतोय ना, तुम्ही मागणी करा ना, चांगला येऊ द्या. आणि प्रश्न हा दिसण्याचा नाहीये, प्रश्न शिजण्याचा आहे माझा, की जेणेकरून हा वाटाणा पोटात जाऊन गॅस होतोय, गॅस. आज मुलांना जेव्हा मुलांची शारीरिक वाढ चांगली होईल ना तेव्हा मुलांची बुद्धी चंचल होणारी. जर हा असं खायला घालून जर मुलांची बुद्धी, भावी पिढी येते आणि त्याची बुद्धी चलक होत नाही आरानी, मग दिसण्याचा प्रश्न नाही, इथं शिजण्याचा प्रश्न आहे. पोट दुखतात मुलांची. गॅस पकडताय अक्षरशः.
पोट तर दुखतातच, मग गॅस पण पकडतोय. आपण थोडंसं कडक अन्न खाल्लं आपल्याला सुद्धा गॅस नाही होत पोटात का. ती लहान नाही, त्यांना पचनशक्ती नाही. ती भावी पिढी जर कुपोषण इथं मुक्तच होत नाही